हॅलो. हॅलो, बोल. हॅलो आयुष. अरे मी बोलते. अरे श्रुती बोलते मी. हो, ओळखलं ना मी. आहे ना नंबर तुझा माझ्याकडं आहे. काय ग, कशाला फोन करती? तुला सांगितलं ना एकदा ब्रेकअप म्हणून. कशाला बार बार मग मला फोन करती? हा, अरे काय नाही रे, असंच तुझं आठवण आली होती रे. तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे मी. तुला वाटत असेल पण नाही रे, राहू शकत मी तुझ्याशिवाय. आणि असंही आता तुझं ती सोय तर मोडली ना. मग मग काय आता टेन्शन नाही. परत आपण पॅचअप करून घेऊया. काय? हे तुला कसं माहिती माझी सोयरीक मोडली म्हणून? म्हणजे सोयरीक मोडण्यात तुझा तर हात नाही ना काही? म्हणजे मला तर डाऊट येऊ राहिला होता तुझ्यावर. नक्कीच तूच काहीतरी केलं, तूच काहीतरी केलं. तूच माझ्या आईला काहीतरी फोन केला असेल किंवा कोणाला तरी लावायला लावला असेल. नक्कीच असंच काहीतरी झालं असेल. तेव्हाच तुला माहिती ना मोडली म्हणून सोयरीक. अरे बापरे, ही काय नाही माझ्या तोंडातून. अरे अरे नाही रे, मी कशाला बोलू ना तुझी सोयरीक. नाही नाही, मी काही नाही केलं. नाही नाही, काही नाही केलं मी. असं काही नाही. हे बघ, तू खोटं बोलू नकोस. मला माहिती तू पॅचअप करण्यासाठी माझ्याशी हे सगळं करू शकती. मी तुला चांगला ओळखतो. तू खूप बदमाश मुलगी आहे. तू अजिबात चांगलं केलेलं नाही, सांगतो मी तुला. फेडशील का हे बाप? कुठं फेडशील? सांगितलं ना तुला, मला तू आवडत नाही आणि माझ्या आईला तर अजिबातच आवडत नाही. कळलं? मला तरी थोडी थोडी आवडत होती पहिली, आता तर माझ्या खूपच डोक्यात गेली तू. कळलं? आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा अजिबात प्रयत्न करायचा नाही, समजलं का? असं काय करतो रे? असं काय करतो आयुष? मी तर तुझं पहिलं प्रेम ना. काय पहिलं प्रेम वगैरे नाही, काहीच नाही. प्रेम वगैरे काही नाही. मी तुझ्याशी टाइमपास करत होतो. ऐकून घे, ऐकून घे. कान उघडे कर आणि ऐकून घे. मी फक्त तुझ्याशी टाइमपास करत होतो. कळलं? तू एक दिसायला सुंदर होती म्हणून, आणि मित्रांमध्ये मला मित्रांना जळवायचं होतं की मी सुंदर मुलीसोबत राहतो, फिरतो, खातो पितो राहतो. म्हणून मला मित्रांमध्ये मला माझं हे चांगलं अस्तित्व तयार करायचं होतं. मला मित्रांना चिडवायचं होतं, म्हणून मी तुझ्यासोबत होतो. समजलं? तू फक्त दिसायला सुंदर आहे. तू एक निहायती बदतमीज मुलगी आहे, नालायक मुलगी आहे, मूर्ख मुलगी आहे. फक्त दिसायला सुंदर आहे. दिसायला सुंदर असते आहे. दिसायला सुंदर आहे म्हणून मी लग्न करू शकत नाही तुझ्यासोबत. कळलं? आयुष, मी किती प्रेम केलं होतं रे तुझ्यावर. बापरे आयुष, काय फक्त तू माझ्यासोबत टाइमपास केला तू माझ्यासोबत. मला वाटत नव्हतं तू इतकं नालायक मुलगा आहेस म्हणून. मी तुला किती चांगलं समजायचे रे. हा, आता कळलं ना तुला मी किती नालायक मुलगा आहे? तर आता माझा पिच्छा सोड. समजलं? काय समजलं? आता माझा पिच्छा सोड. मला तू आवडत नाही. तुझ्यासारखी मूर्ख मुलीसोबत मी लग्न करू शकत नाही. आणि तू माझ्या आईलाही आवडत नाही. कळालं तुला? माझ्या आईला एक अशी सुशोभित सून पाहिजे, ना की बदतमीज आणि नालायक अशी ऐकणारी आज्ञाधारी मुलगी पाहिजे आमच्या घरामध्ये, ना की तुझ्यासारखी. माझ्या आईवडिलांना मी एकुलता एकच मुलगा आहे. कळालं? हो कळालं. एक गोष्ट कळाली मला, तुझ्यासारख्या मुलावर ना विश्वास ठेवणं म्हणजे खूपच मूर्खपणा आहे. खूपच मूर्खपणा आहे. हो हो, खूपच मूर्खपणा आहे रे. हो रे आयुष, मी तुला ओळखलं नाही रे. खूप चूक केली रे तुला ओळखायला. खरेच खूप चूक केली रे ओळखायला तुला. ठीक आहे, बघून घेईन रे तुला मी. कसं बोलतो बाप रे हा आयुष. मला तर विश्वासच राहत नाही. ज्याच्यावर मी प्रेम केलं, ज्याच्यावर मी इतका जीव टाकला, इतका जीव लावला ज्याला, तो असा निघाला तो मुलगा. ठीक आहे, नाही ना, ठीक आहे. मला आता ठीक आहे, मी याचा पिक्चर सोडणार आहे. नाही पाहिजे मला हा आयुष, नाही पाहिजे. नाही करायचं मला याच्याशी लग्न. मी याच्यापेक्षा पण भारी मुलगा शोधन आणि लग्न करण. याच्यापेक्षा ही श्रीमंत, याच्यापेक्षा ही दिसायला हँडसम. हो, याच्यापेक्षा याचे आई वडील एक नंबर मस्त एखाद्या कंपनीचा माल शोधन मी. हा काय नोकरी तर करतो लोकांच्या हाताखाली. याचे काय ऐकत माझ्याशी लग्न करायचे. पण मी याच्यावर प्रेम केलं होतं ना, मग ठीक आहे. नाही तर नाही, मी पण पाहते. आणि यानं लग्न जरी केलं ना, मी पण पाहते कसं याचं लग्न सुरळीत चालतं, कसं नाही तर. हो, मला पण नावाची सुरती म्हणतात. आता रडणं पडणं बंद झालं. आता रडणं पडणं ह्या मूर्ख मुलासाठी, नालायक मुलासाठी. आता रडणं पडणं बंद. आता आईचं लग्न झाल्यावर त्याच्या आयुष्यात कसे भांडणं लावायचे हे सुरू. आणि माझ्यासाठी याच्यापेक्षाही भारी मुलगा बघणं सुरू. ओके. चला, आता ही मूर्ख मुलगी मला परत फोन नाही करणार.
पण मला ह्या प्रियाला भेटावं लागतं, हिच्या ऑफिसला जाऊन हिला बोलावं लागतं. तिला काय वाटलं असेल, तिची काय चूक ना. लग्न सोयरीक मोडली यांनी, माझ्या घरच्यांनी. कोणाचा तरी फोन आला, या मूर्ख मुलीनं काहीतरी कटकारस्थान केलं, फोन केला. हां ठीक आहे ठीक आहे, मीच आता काहीतरी करतो, तिला जातो बोलतो की माझी काही चूक नाही म्हणून, माझ्या आईवडिलांनी केलं ते, की तिच्या वडिलांची सजा मुलीला का ना. मुलीला का, तिच्या वडिलांची सजा मुलीला का, वडिलांच्या चुकांची सजा, हे तर चुकीचं आहे ना. मग बरं आबोली, बरं झालं तू आली. खरंच यार, लय दिवस झाले ना आली नव्हती तू. लय खुशी झाली गड्या आबोली, मला लय खुशी झाली आली तू तर. अगं आई, कुठे गेलं होतं, घरातल्या काम आहे ना. ती पोट्टी नाही का, ती पोट्टी अशी भांडवून सोडते मला काट्टी. हा तू नणन ती बावट नणन, ती काही सोय एक्झाम का नाही कुठं अजून. कुठं हो, सोयरिका एक जमली माय. सोयरिकी मूड राहील ती लोकायच्या. मग सोयरिकी मूड राहील माहिती. आता बाई मी कोणाची सोयरीक मोडी होती ना. या सखूबाईच्या पोरीची सोयरीकने मोडी ती ना, तिच्या महिन्यांती ना. माझ्या सासू ना आणि माझ्या नंदाना सोयरीक मोडी ती सखूबाईची पोरीची. म्हणून म्हणाला बरं का, सखूबाईला म्हणशील नाही तर सखूबाई येईन माझ्या घरी माझ्या सासूला भांडायला का. असं असं असं, अरे बापरे, असं कोण केलं हो यांनी? कारण काय, ते तरी कारण असेल ना. माझ्या नंदाला ते पोरगं आवडतंय जणू, आणि त्या पोरासोबत अफेअरमध्ये होती माझी नंद. आता माहिती असं का बोली. हो ना, त्या पोरासोबत होती जणू तिकडे, ती बाहेर शिकायला होतं हा. हो, आणि त्या पोरानं सोडून दिली तिला. आता त्या पोराच्या मागं लागला दोघी मायला, की त्यानंच फोन करून सांगितलं त्याच्या मायबापाला की तसं हिचा प्रियाचा बाप बाहेर आहे म्हणे, बायकाच्या मागं लागतो म्हणे, 2-2 बायका केल्या म्हणे, कोण बाई घरात आणली म्हणे पप्पा, असं सांगितलं फोन करून. अनोळखी बाई बनवून सांगितलं, नाव बी सांगितलं नाही. मी हे बोलते का ते बोलते, नाही तर हिचं नाव सांगितलं असतं ना, कोणी विश्वास ठेवला नसता हिच्यावर. पण हिनं अनोळखी म्हणून सांगितलं की मी तुमची शुभचिंतक आहे म्हणे, शुभचिंतक. असं. अगं हो, आणि माहिती का काय 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 सांग ना. त्याला काय वाटतं माहिती का, मला काही कळालंच नाही, मला काय माहीतच नाही. म्हणता कशा, हिला कळू देऊ नको, नाही देईन सांगून तिच्या माईला, माय देईन सांगून सखूबाईला, असं तसं मी सगळं बोलणं ऐकलं आहे चोरून. ते फोनवर बोलतो त्यानं त्या दोघी मायले की ती तिची माय माझी सासू, ते बी ऐकलं मी. हो सगळं ऐकलं मी. अशी गंमत केली पाय म्या. असं, बरं ऐकलं बरं ऐकलं. अहो त्या पोराला मार फोन करते, ती पोरगा नाव उचलत नाही, मार त्याला त्रास देते. हो, ते पोरगं काय फाटफाट फाटफाट बोलतं तिला, तरी हिला अक्कल नाही. ते डायरेक्ट म्हणतं मला आवडत नाही तू, माझ्या आईला आवडत नाही तू, तरी बार बार त्याला फोन करून बोलती, बार बार त्याला फोन करून बोलती. आवडतं पोरगी ती. ते पोरगं फोन पण उचलत नाही तिचं, माहिती का, अजिबात आवडत नाही पोरगी, अजिबात नाही. हो सखूबाईच्या पोरी सोयीक बोलली ना, इतकं चांगलं स्थळ होतं बाई, अशी खुश होती सखूबाई व लय खुश होती सखूबाई. हो ना, ह्या बावड बायानं टाकलं मोडून सोयरीक. खरंच लयच बावड बाय. देव तू सांगते, देव याला कधीच माफ नाही करणार. हो, ते पापी बाय, या पापी, एक नंबरच्या पापी, पापीवंत नालायक बायका ही आले. नाही तर काय माय, कोणाची सोयीक तरी मोडू का बया, कोणाचा पण येल मांडवावर चढाव म्हणते, खाली उडू नये. यायला कोण सांग बिना आकला याला. हिला करायचं तो दगड्या करायचं नीला ते पोरगं, पण ते पोरगं नाही म्हणते ना, का मी सासू बळच होतं ते काय मी त्याच्या गळ्यामध्ये ह्या पोरीला. हो बरे बाय, बिचारी त्याच्या घरात जाईन ती घरात बरबादच करून, पण तो येणार नाही का. नाही तर काय माहिती, खरंय तो. ते बाबा आले. काय गप्पा चालल्या काय मी ते मायलेकीच्या, आमचं काही ध्यानच येत नाही कोणाला. नाही बाबा, नाही ध्यान येत नाही तर कसं आहे, येतं ना ध्यान तुमचं पण. मग चालल्या गप्पा अशा इकडच्या तिकडच्या. असं असं असं, बरं झालं आली नाही का, तेवढंच तुला माईसोबत बोलता येतं. असं पण तुझ्या घरी काही फोन केला तर काही बोलत नाही तुझ्या घरची, नाही का. हो ना, अजिबात बोलत नाही, म्हणजे वेळच भेटत नाही ना बोलायला. काय बोलता बाबा. बरं येऊ दिलं का तुझी सासून तुला. हो बाई बाबा, मी ना चोरून आले. हो, काहीच माहीत नाही कोणाला आले म्हणून. बरे बाबा, पण ना जेवण अबोलीची माय जेवण घेऊन कर, तिला स्वयंपाक कर, जरा खाऊ घाल. काय बसली गप्पा करीत नुसती. येतो मी बाहेरून, काही आणायचं का अबोली, काही आणायचं बाई तुला खायला. नाही बाबा, काही नको मला. बरं आईस्क्रीम आण, तुला आईस्क्रीम आवडते ना, आईस्क्रीम घेऊन येतो. चल बाई, ते बाबा सांगितलं तुला स्वयंपाक करून खाऊ घालायचा, करते काहीतरी खायला. सांग बरं काय खाऊ घालू करू. आई काहीच नको करू, काहीच नको करू, घरी गंज खाते, माझ्या घरी लय खायला प्यायला, मला काही ताण नाही आहे. तू शांत बस फक्त, बोल माझ्याशी. जाते मी, माझ्या घरच्याला कळा जाते, मी पटकन चालला जाते. असं का बाई, साडीतली सुंदर दिसते का तू, साड्या घालत बाई भारी भारी, हे छान छान साड्या तुझ्याकडं. मग ते असं छान छान दिसतील, लय छान दिसू राहिली आबोली. अहो काय, पण साडीत कामच आवडत नाही ग, त्याच्यामुळं मी ते गाऊनच घालून घेते, ड्रेसच घालून घेते फ्रॉक सारखा.
आपण लय ओपचं बाई, साडी लय ओपून राहिली हो तुला. हा सगळे मला असंच म्हणते साडी घालत जाय म्हणून.